भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, 7.5 सोडणार. पोपटवाले का तू? अरे किसला माणूस बसला रे अण्णाच्या साईडला. अण्णा कोण रे? अरे 7.5 की रे ही तुझ्या मागची. या 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 या. छी 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 छी. अरे कुठं ना आणलं हे धरून? हे माणूस बरं दिसत. याचा हात बघा की हो. अरे रे 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 अण्णा भरपूर धन आहे की रे ह्या मुलाच्या हातात. माझा हात पाहा ना. अरे तू कोरड्या हिरीत जाऊन पडत इकडे. इकडे ये रे बाबा. अरे काय धन असतं अण्णा याच्या हातात. अरे वा. अरे रे 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 रे. याच्यावर मला काय भाग्य मोठं उजळलं तुझं. सांग की. अरे भरपूर धन असतं. मग त्याचा पुढचा उपचार. अव पुढचं सांगतो की 300. 300 नाही रे तुझ्याकडे 10च आहे राहिले. कस का माहिती? हो 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 हो. त्यातले 3. माझा हात पाहा. अरे तू तिकडं बस. सर तिकडं. ए तू थांब की रा. थांब. बोला बोला. 3 दिला. 3 तुझं सगळं नील झालं ऋण. देतो की 3 देतो की. हे सगळं लिहिलेलं असतं. मग सांग की. 7.5 वर्षे 7.5 लागली. 8व्या वर्षे नको तिथं काठी बसली. पण आता योग चांगला आला. तो ह्याच्या पावलानं लक्ष्मी आली बघ. वा वा वा. तो पोरगा लई कामाचा. हे पाताळ टेकडीवर जावं लागतं. बर. एक टांगी आई सोन्या काकू म्हणून आहे तिथं. आमचे गुरु मोठे. त्यांच्या जवळ जाऊन आमचं नाव सांगायचंय. सगळं तुझं सोडणार बघ. काय बोलतो? तुझ्या 7 पिढ्या बसून खाणार. एवढी तुझी 7.5 काढणार. अरे याच्या पायात धन. या माणसाला घेऊन जा. हो ते काढून देतील. तू चालेल की. जाऊ की. मग जाऊ की. 3,000 देत. हो या. जाता जाता माझा हात पाहून जा ना. अरे सर अरे तुझ्या पायी माझं झाड की रे वाटोळा. अहो डबल करू ना आपण. काय डबल करायला? तिच्या खड्ड्यात घातले. 60 करून देतो म्हणला आणि खड्ड्यात घातला. हट. काय हो एवढे कशी खुश आहात तुम्ही? अगं खुश नाही तर काय करू. अगं लोक एका दगडात 2 पक्षी उडवतात. मी एका कोयत्यात 3 बकरू उडवले. खचाक. म्हणजे मला नाही कळालं. अगं मी बरोबर जाळं टाकलंय. 3,000 रुपये काढले त्यांच्याकडनं. 3,000 काढले? बरोबर बकरे अडकले. आणि त्यांना मी बरोबर सांगितलंय माझा एक गुरु आहे पाताळ टेकडी. त्या टेकडीमध्ये एक टांगी माता आहे आणि तिथे सोन्या काकू आहे. तिचं दर्शन घ्यायचं. भाई ग मला तिथं किती भीती वाटेल ना. अगं तू काही काळजी करू नको. तुझ्या सावली सारखा मी तुझ्या मागे येणार. मी बरोबर लक्ष ठेवणार तुझ्यावर. खरं बरं का? मला लय भीती वाटते. तू काही काळजी करू नको. हा तू फक्त त्यांच्याकडनं 7,000 काढायचे. बर ठीक आहे चालेल. 7,000 येत आहे. 7,000 बाप. 7,000 मी घेतले 3. तेरा मेरा 7. मी आता सोन्या आई होणार. आता
सोने काकू तुमचं तोंड कुठे आहे? बोल एक टांगे आई की जय. कोण हा लख्या ए पिल्ल्या आलाच नाही तू इथं. अण्णा हा कशा पाय आलाय तिथं? आई तुमची आठवण झाली होती. आज आठवण झाली बाई तुला माझी. आ? आज इथं तू का आलाय मला माहिती आहे. इथं का आलाय ते मला माहिती आहे. हा खोटं बोलू नको. आई अंतर्यामी. हा खोटं बोलू नको. इथं खोटं चालत नाही. हा या मायचा आशीर्वाद आहे मला. हे मला माहिती आहे ना. हा आम्ही अण्णा. हा हा पिल्ल्या तुला हा घेऊन आलाय का इथं? बोल हा मीच आणले. बोल खडा खडा. नाही मीच आणलं नाही. हा अण्णा विचारायला इथं खोटं बोलणं चालत नाही. खोटं नको बोलू. हा सांग पटकन. मला माहित आहे ह्या पिल्ल्याच्या नशिबात गुप्ती धन आहे. पिल्ल्या माझ्या लेकरा याच्या नादाला नको लागू. तुला मारतील हे. हा तू माझं लेकरू आहे. तू माझं झाड आहे. म्हणून मी तुला सांगते याच्या नादाला नको लागू. हा आज मी तुला सांगते तू जे बोलशील ते मी तुला देईन. पण माहित आहे का ते शाहूकार आहे ना शाहूकार त्याचा वाडा शोध पहिले. हा तुमची दक्षिणा काय राहील? हे पाय हे झाडमय प्रेमाने सांगते. हे झाडमय मायचा आशीर्वाद आहे. पोराला दगा द्यायचं नाही. नाही तर माझ्या इथलं मह्या इथलं वाईट नाही कोणी. मह्या इथलं वाईट नाही कोणी. घाबरू नको चालल्या काकू. जाय वाडा शोध पहिले. उठ 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 आई माझ्या पिल्ल्याचे रक्षण कर. आई 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 आई. हे पिल्ले माझ्या उठ रे. काय झालं? माझ्या उठ. पिल्ले उठ रे. काय रे? काय झालं? अरे तुला भास झाला असं.
भूतभीत काय सांगितलं काहीच नाही हो ते अरे नाही समोरून बरं का हा